हरसाला आहे ना, म्हणजे 1-1.5 किलोमीटर होईल का? आता गेल्या वर्षी पण आलेलं, पाईप खणलं ना बंद केला, अर्धी करून दिली, नुसतं दाराशी प्रत्येकाच्या दाराशी पाईप लावलं. ते काय करायला म्हणजे किती वर्षापासून पाणी नाही तुम्हाला? आम्हाला फार वर्ष झाली, आमची जन्म पण नव्हता. तिथून पाणी असाच राहते, पावसाचे भेटते, उन्हाळ्याचे भेटत नाही. दिवाळी गेली का 1-2 महिना फक्त बस. मग त्या दिवशी तर रात्री पाणी भरत होत्या तुम्ही? आखी रात पाणी भरायचा, तरी पण 1-2 दुडी फक्त भेटायची प्रत्येक घराला. पाणी पण नाही. हा कुठला पाडा आहे? किती लोकवस्ती आहे इकडे? लोकवस्ती किती आहे इकडे? काय नाव तुमचं? नाव सांगा ना. या विहिरीचं पाणी तुम्हाला पुरतं का, की या विहिरीत पाणी असतं की नसतं? मग आता हे पाणी भरताय ते कशी काय सोय केली? टँकर आणली ना, तिकडून पाणी मागवलं. याच्या आधी टँकर नव्हता का? नव्हता. या पाड्याचं नाव काय? गावठणपाडा. मग ही समोर पाण्याची टाकी तुमच्या गावठणपाड्यात दिसते, तिला पाणी नाही का? पाणीला बंद आहे ती. ती फार वर्षांची आहे ती. आता नवीन, ही नवीन नाही बघा, खाली अर्धा काम चालू बंदच आहे. किती घरांचं हे गाव आहे? तरी असतील ना 50-60 घर असतील. 50-60 घरं. मग इथे याच्या आधी पाण्याची दुसरी सोयच नाही तुम्हाला. मग तुम्ही कुठून पाणी भरता? तो बघा, ती लाईट दिसते ना, त्या हरसाला 1-1.5 किलोमीटर अंतर आहे का? जास्त असेल तरी सांगा तरी. ग्रामपंचायती काय सोय केली होती? हा, मग आता बोलले ना, ते 2-3 दिवस मला टँकर टाकायला लागेल. तरी पण आता या विहिरीला अजिबात पाणी असतं की थोडं थोडं मुरून पाणी जमीन जरा खाली पाणी जरा येतं? भेटते, 1-2 दुडी भेटते. पाण्यासाठी पाठी यावं लागतं की कसं काय? पहाटे 2ला 3ला येतात. मग तुम्ही मोर्चे किती केले, सगळं मोर्चे